36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पिशोर दिनांक 23 जून रोजी पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकानं अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरोधात विशेष मोहीम राबवत 3 स्वतंत्र कारवाया करून एकूण 43,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पहिल्या कारवाईमध्ये चिंचोली येथील एका घरावर छापा टाकून देशी दारू संजीवनी संत्रा या ब्रँडच्या 90 मिली क्षमतेच्या 260 सीलबंद प्लॅस्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत 15,600 रुपये असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईमध्ये चिंचोली येथील बस स्थानकाजवळील एका गाळ्यावर छापा टाकून देशी दारू संजीवनी संत्रा या ब्रँडच्या 55 सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत 3,300 रुपये असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईमध्ये चिंचोली येथील एका शेडमध्ये छापा टाकून देशी दारू टँगो पंच या ब्रँडच्या 180 मिलीलिटर क्षमतेच्या 24 बाटल्या तसेच दारू विक्रीतून जमा झालेली रोख रक्कम असा एकूण 14,780 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिशोर पोलिसांनी अवैध निर्मिती, दारू निर्मिती, साठवणूक, वाहतूक आणि विक्री याविरोधात सुरू केलेली विशेष मोहीम पुढील काळातही अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तर ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी तसेच अपराजिता अग्निहोत्री, सहाय्यक पोलीस अधीक्षक कन्नड उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. ही कारवाई पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक फरताळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दराडे, देवरे, पोलीस कॉन्स्टेबल आणि इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी, कन्नड.